आता आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. जसं मी तुला सांगितलं की हेअर वॉश करताना आपल्याला रिअल हेअरचे किंवा ॲनिमल हेअरचे आपण हेअर वॉश करू शकतो. सिंथेटिक हेअरचे हेअर वॉश करू शकत नाही. हेअर वॉशवालीज जर डमी घ्यायची असेल तर वॉशेबल डमी घ्यायची. मग त्यांना वॉशेबल डमी सांगितलं तर ती लोक देतात. अदरवाईज आपल्याला ऑनलाईन पण मिळून जाते रिअल हेअर किंवा ॲनिमल हेअर. मग आता ह्या हेअरचे आपण वॉश करू शकतो आहे. ठीक आहे. मग आता वॉश करताना आपल्याला काय करायचं आहे, डमीला पूर्ण या पोझिशनमध्ये ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनर अशा 2 गोष्टी यूज करायचं, जसं आपण आपल्या केसांसाठी यूज करतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी शॅम्पू आपण काय मार्केटमध्ये बी ब्लंट आहे, प्रोफेशनली वेगा आहे, हे अशा पद्धतीचे जे प्रोफेशनल ब्रँड्स आहेत त्यांचे पण हे आपण शॅम्पू किंवा कंडिशनर यूज करू शकतो. पण आपल्याला जर कुठे आपल्याला प्रोफेशनली अशा इकडे तिकडे लोकल ह्याच्यामध्ये नाही भेटले तर मग आपण सनसिल्क किंवा डव शॅम्पू यूज करू शकतो. कंडिशनर पण सनसिल्क किंवा डव यूज करू शकतो. ठीक आहे. सनसिल्कमध्ये पिंकवालं सनसिल्क आहे ते नॉर्मल आहे. कधी पण शॅम्पू एकदम असं म्हणतात ना, केस जे अँटी डॅन्ड्रफवालं वगैरे शॅम्पू असतो तसा शॅम्पू आपण नाही यूज करायचा. ह्यांच्यात एकदम सॉफ्टवाले माइल्ड सॉफ्ट असतात ना तसे शॅम्पू यूज करायचे. जास्त हार्ड एकदम रफ केस करतील अशा पद्धतीचं शॅम्पू यूज नाही करायचं. कंडिशनर पण तसंच. मग डवचं वगैरे युजली आपण करून टाकायचं आणि ते इझी पण पडतं. मग शॅम्पू कधी करायचं आपल्या हेअरसाठी, आपण समजा जेव्हा 8 ते 10 वेळा 12 वेळा आपली हेअरस्टाईल करून मोकळे झालेलो आहे त्याच्यानंतर आपली केसही अशी होत आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण हेअर वॉश करायचा. म्हणजे एक हेअरस्टाईल झाल्यानंतर लगेच हेअर वॉश नाही करायचा. एका डमीवर तू ॲटलीस्ट 12 वेळा हेअरस्टाईलिंग करू शकते. त्याच्यानंतरच हेअर वॉश करायचं. म्हणजे तुला ते नेक्स्ट हेअरस्टाईलसाठी व्यवस्थित होतात केस असे. आणि एकदमच तू म्हणशील घेतलंस आणि त्याच्यावरती 15-20 वेळा 25 वेळा हेअरस्टाईल करते, मग तुझी ती तशी हेअर तुला रिस्पॉन्सच नाही देणार, तशी तुला हेअरस्टाईल हवी आहे. आता आपल्या ह्याच्यासाठी पुलिंग वगैरे करायला गेलीस तर इथे बघ, इथे पूर्ण स्टफिंग झालं आहे, कडक झालेत, कारण इथेच आपण सतत आपले हेअरस्प्रे मारत राहतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या हेअरस्टाईलिंगमध्ये आपल्याला तसं जे हवं तसं येत नाही लुक. मग आपल्याला हेअरस्टाईलिंगसाठी ॲटलीस्ट 10 ते 12 वेळा आपली हेअरस्टाईलिंग झाल्यावरती एकदा डमी वॉश द्यायचा. आणि डमी वॉश करताना त्याची प्रोसिजर काय आहे, शॅम्पूला पहिला केसांना व्यवस्थित आपण ओलं करतो तसं ओलं करून घ्यायचं. शॅम्पूला डायल्यूट करायचं पाण्यामध्ये आणि मग ते लावायचं. चांगलं वॉश करायची हेअर, पूर्ण वॉश करायचं जे हेअरचे आहेत. आता जसं मी तुला सांगितलं आहे हार्ड स्प्रेमध्ये ग्लूचा कंटेंट असतो. ग्लू म्हणजे स्टिक करणार त्याला. मग ग्लूला आपण जरी आपण फेविकॉल वगैरे आपल्या हाताला वगैरे आपण लावतो तर बघितलं ना लगेच निघत नाही ते. आपण व्यवस्थित रब केल्यानंतर मग ते जसं गोल 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 सगळं निघत राहतं त्याचा कचरा टाईप, मग तसं निघणार. मग ह्याच्यातून पण तसंच निघणार. मग याला पण चांगलं वॉश करायचं. आपण जसे आपले केस वॉश करतो तसंच करून नाही सोडायचं. ह्याला खूप चांगलं वॉश करायचं कारण ह्याच्यावरती ग्लू लागलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित वॉश करायचं. सगळं फ्रंटपासून वगैरे रब करून करून व्यवस्थित वॉश करायचं. त्याच्यानंतर त्याला रिन्स करायचं. रिन्स म्हणजे केस धुवून घ्यायची. नंतर मग ती केस धुतल्यावर त्याच्यावरती कंडिशनर लावायचं. कंडिशनर पण व्यवस्थित लावायचं. प्रत्येक ठिकाणापासून कंडिशनर लागलं पाहिजे. आपल्याला कंडिशनर आपण आपल्या स्कलला नाही लावत, स्कॅल्पला, पण ह्यांना लावू शकतो बिकॉज हे डमी आहे. मग व्यवस्थित कंडिशनर पूर्ण फुल लेंथला लावून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला ॲटलीस्ट हाफ एन आवर ठेवायचं कंडिशनरला. आपण कसं एक 5 मिनटं ठेवतो कंडिशनर धुवून करतो, पण तसं डमीसाठी नाही करायचं. डमीला आपल्याला ॲटलीस्ट हाफ एन आवर ठेवायचं. 20 ते 25 मिनटं तरी ॲटलीस्ट त्याच्यावर कंडिशनर राहिलं पाहिजे आफ्टर हेअर वॉश. ते कंडिशनर तसं ठेवून झाल्यानंतर मग परत रिन्स करायचं, केस धुवून घ्यायची. आणि मग नंतर ते ओव्हरनाईट जसं आपण आपली केस सुकवतो ते ड्रायरने वगैरे सुकवत नाही बसायचे. ते स्वतःहून जसं सुकत देतील तसं सुकवायला द्यायचं. नंतर मग आपण त्याला सकाळी समजा जर आपल्याला हेअरस्टाईलिंग हवी आहे तेव्हा आपण त्याच्यावरती ब्लो ड्रायर वगैरे मारून पुन्हा ती केस सेट करू शकतो. थोडी ते एकदम अशी म्हणतात ना जसं कोमट सोमट ओली असतात त्या पद्धतीची ओली असते, मग तेव्हा तू त्यांना ड्राय करू शकते. बट लगेचच कंडिशनरने वॉश केल्या त्याला हे नाही करायचं, ब्लो ड्रायर नाही मारायचं. ते आपल्या आपल्या पद्धतीने सुकू द्यायचं स्वतःहूनच. मग ते जे काही नरिशमेंट असतं कंडिशनरमुळे त्याला मिळतं ते राहतं तसंच, कळलं. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये नरिशमेंट नाही आहे. केस खूप ड्राय झाले आहेत, रफ झाले आहेत, कारण सतत आपण हेअर स्प्रे केल्यामुळे ती केस तशी रिस्पॉन्स करतायत असं आहे. मग आता ह्याला नरिशमेंट परत आणायची आहे. मग ते डवने आपल्याला कंडिशनरने मिळणार आहे नरिशमेंट. मग आता ते नरिशमेंट ते आपल्याला लाँग लास्टिंग थोडं ठेवायचं आहे. मग ते लगेचच आपण काढून लगेच रिन्स करून लगेच लाँग लास्टिंगमध्ये ठेवायचं, हे नाही करायचं. म्हणजे लगेच धुवून तसंच नाही पुरा ड्राय वगैरे मारायचं, मग ते पुन्हा तसंच होणार. त्याच्यामुळे आपल्याला कंडिशनर ठेवून अर्धा तास ठेवून मग ते फक्त हात असंच काढायचं कंडिशनर आणि ते ओव्हरनाईट स्वतःहून सेल्फ सुकायला द्यायचं. एवढंच आहे, ही प्रोसिजर आहे आपली. मग आता त्याच्यासाठी आपण आता सुरू करूया प्रोसिजर. आता आपल्याला पूर्ण हेअरला डमीला आपल्या चांगल्या पूर्णपणे भिजवून घ्यायचे आहेत. केस व्यवस्थित पूर्ण भिजली पाहिजे. मेक शुअर हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आणि डमी ऑलवेज या पोझिशनमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्ही असं ठेवलं तरच तुम्हाला हेअर वॉश करायला तुमची लेंथ पूर्ण प्रॉपर अशी मिळणार आहे. ठीक आहे. आणि ऑलवेज अप टू डाऊन अशाच पोझिशन्समध्येच आपल्याला हेअर डमीला वॉश करायचं आहे. ठीक आहे. आता माझी केस व्यवस्थित पूर्णपणे भिजलेली आहेत. ठीक आहे. आता मी याच्यावरती शॅम्पू अप्लाय करून घेते.
तर इथे मी याच्यासाठी सनसिल्कचे पाउचेस घेतले जे पिंक कलरचे आहेत. त्यांना मी चांगलं डायल्यूट करते पूर्ण पाण्यामध्ये आणि त्याने हेअर वॉश करणार आहे. अजून लागेल शॅम्पू. ओके. डमीला सुद्धा पूर्णपणे वॉश करायचं सगळ्या चारी बाजूने, पाटून फुडून, बिकॉज जे काय आपण स्प्रे अप्लाय करतो ते सगळीकडे लागलेलं असतं. सो दॅट्स वाय आपण सगळं व्यवस्थित त्याला करून घ्यायचं. कारण लॅशला वगैरे जास्त हात नाही लावायचा, बिकॉज लॅश आपल्याला काढायचे नाही आहेत. फक्त ओव्हरऑल डमी वॉश करून घ्यायची. मेक शुअर की आपलं व्यवस्थित हेअर वॉश झाले पाहिजे आणि चांगलं पद्धतीने सगळीकडनं आपल्याला त्याचं जे काही ग्लू आहे आपण त्याला लागलेलं असो केसांना, व्यवस्थित सगळ्या बाजूने हेअर वॉश झालं पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, बिकॉज तुम्हाला त्याच्यावर पुन्हा ॲप्लिकेशन करायचं आहे स्प्रेचं. सो ऑब्वियसली तुम्हाला ती मेक शुअर की आपल्याला हेअर वॉश जे आपण करतो आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे सगळ्या बाजूने. ठीक आहे. त्याचं जे काही स्प्रे लागलेले होते ते सगळे स्प्रे निघालेले आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही हात लावल्यावर तुम्हाला कळणारच आहे की कुठे अजून आपला स्प्रे बाकी आहे किंवा काहीही बाकी आहे. तर मग तसं आपण त्यांना वॉश करायचं. व्यवस्थित पुन्हा हेअर वॉश करायचं आहे, काढून टाकायचं आहे सगळं. 2 साड्या रेकॉर्डिंग करते. 2 साड्या कुठल्या साड्या आल्या? आता मी याला 2दा शॅम्पूने धुतले चांगले, म्हणजे टोटल 6 पाकिटं टाकले धुवायला. आता मी ते डवचे कंडिशनर घेते. ठीक आहे. म्हणजे कंडिशनर हातावर घ्यायचं पकड. अजून एक पॅकेट.
सगळ्या बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि केस व्यवस्थित ती अनफ्रीज परत करून घ्यायची अशी सोडवत सोडवत. आता आपलं हे आफ्टर कंडिशनर अर्धा तासानंतरचं काम झालेलं आहे करून. ठीक आहे, आता ह्याला आपण पूर्ण परत जसं वॉश करतो हेअर तसे वॉश करून घ्यायचे. कंडिशनर व्यवस्थित काढून टाकायचं. थोडं कंडिशनर काढायला थोडं जास्त पाणी लागतं, हे लक्षात ठेवा. हँड शॉवर असेल ना, हँड शॉवर असतो ते बाथरूमला, त्याच्याने उलट अजून चांगलं लगेच पटकन. हां, एवढं हे करायची गरज नाही. स्प्रे वगैरे आपण मारतो तर स्प्रे उडतो इकडे तिकडे, मग डमीला पण व्यवस्थित तेव्हा साबणाच्या याच्याने वॉश करून घ्यायचं, म्हणजे ते डमी पण वॉश होऊन जाते. तर ते नवीन आणलेले तशीच परत ते केस लागायला लागले. ते राहणार, कंडिशनर असं पटकन निघत नाही. तर आपल्याला केसांना पण आपल्या लावलं असेल तरी कंडिशनर तसंच वाटतं. ते कंडिशनर आहे. कंडिशनरमध्ये आपल्या केसांना थोडं ऑइलीनेस देण्याचं काम करतं, नरिशमेंट द्यायचं. मग ते थोडं ऑइली टाईप थोडं वाटत राहणार, पण ते चांगलं आहे. सो फायनली आपली ही डमीचे हेअर्स जे आहेत ते वॉश करून झालेले आहेत आणि आफ्टर ओव्हरनाईट त्यांना सेल्फ सुकायला दिलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांचे रेडी झालेले आहेत. ओव्हरऑल केसांचा ब्लो ड्रायर मी ऑलरेडी केलेला आहे. आता फक्त फ्रंट व्हेरिएशन पेंडिंग आहे, ते मी फक्त जरा तुम्हाला करून दाखवते. ओके, त्याच्यानंतर आपली डमी हेअरस्टायलिंगसाठी रेडी आहे. तर अशा पद्धतीने आपलं ऑल ओव्हर डमीचे हेअर्स ब्लो ड्रायर करून झालेले आहेत आणि आपली डमी आता हेअरस्टायलिंगसाठी रेडी आहे. तर अशा पद्धतीने सगळे स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमची देखील डमी हेअर वॉश करू शकता आणि रियूज करू शकता डमीचे. सो अशा पद्धतीनेच आपण आपले हेअरस्टायलिंगसाठी जे डमी यूज करतात त्यांचे हेअर वॉश करू शकतात. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला मी जसं नोट्स सांगितलं आहेत इम्पॉर्टंट्स की आपण हेअर डमी वॉश फक्त रिअल हेअर्सचेच करायचे असतात, वॉशेबल हेअर्स डमीचेच वॉश करायचे असतात. आणि मेक शुअर तुम्हाला हे नेहमी लक्षात राहून द्या की हे डमीचे हेअर्स जेव्हा वॉश करायचे असतात तेव्हा ऑलवेज आपण नॉर्मल वॉटरनेच वॉश करायचे आहेत, वॉर्म वॉटरने वॉश नाही करायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं शॅम्पूज यूज करायचे आहेत. शॅम्पूज देखील आपण ऑलवेज आपले हार्श असणारे किंवा जास्त स्ट्रॉंग शॅम्पूज यूज नाही करायचे आहेत.
सो तुम्ही या सगळ्याच गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमची डमीज वॉश करू शकता, हेअर वॉश करू शकता. सो थँक्यू गाईज. आणि तुम्हाला हा व्हिडिओज कसा वाटला, तुमच्याला नॉलेजफुल होता की नाही हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.